शिराळा तालुक्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा जिल्हा परिषदेचा मतदारसंघ तो म्हणजे मांगले मतदारसंघ. आणि या मांगले मतदारसंघामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून शिराळा तालुक्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे चिरंजीव युवा नेते विराजदादा नाईक या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. आणि आज आपल्यासोबत बोलण्यासाठी विराजदादा नाईक यांच्या पत्नी शिमोनी नाईक आहेत. त्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार, आपलं स्वागत आहे एव्हिनिंग मराठीमध्ये. खरं तर तुमचे हे निवडणुकीला उभा राहिलेले आहेत. खरं तर तुम्हाला आम्हाला तुमची ओळख पूर्णपणे करून घ्यायची, काय सांगाल तुमच्याबद्दल? माझं नाव डॉक्टर शिमोनी विराज नाईक. मी मूळ डोंबिवली ठाणे येथील. माझा जन्म, बालपण, शाळा, शिक्षण सगळं मुंबईत झालंय. शाळा MBBS माझं मुंबईला झालंय, MGM मेडिकल कॉलेजला. आई वडील हे दोघेही डॉक्टरच आहेत, म्हणून राजकारणाचा फारसा एवढा काय टच नाही आहे माहेरकडून. आणि त्यानंतर कोविडच्या काळात लग्न झालं. लग्न होऊन इथे आल्यावर राजकारण काय असतं ते कळालं. इथे आल्यानंतर मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं MD मेडिसिनमध्ये कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेजमधून. आणि रिसेंटली मी पास्ड आउट आहे. लास्ट इयर मी पास आउट झाली आहे. आणि आता लवकरच पुढचं हॉस्पिटलचं प्लॅनिंग आपलं सुरू आहे. तर त्याच्या मागची वाटचाल सुरू आहे. आता तुम्ही बोलताना म्हणाले की तुमच्या घराण्याला कुठलीही राजकीय परिस्थिती नाही आहे किंवा पार्श्वभूमी नाही आहे. मग जेव्हा तुम्ही नाईक कुटुंबामध्ये इकडं आला शिराळामध्ये, तेव्हा काय नेमकं वातावरण होतं? आमचं लग्न कोविडच्या काळात झालं आणि तेव्हाची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे की किती डिफिकल्ट होती सगळ्या लोकांसाठीच. आणि त्या दरम्यान म्हणजे एका शहरामधून गावाकडे त्या काळात येणं खूप मोठा डिफरन्स होता. कारण शहराकडे कसं आहे, एक फोन केला, एक टच केलं मोबाईलवर की जे काय आहे ते उपलब्ध होतं चांगल्या प्रकारे. पण गावाकडे ती सोयीसुविधा आत्तापर्यंत एवढ्या पोचलेल्या नाही आहेत. आरोग्याच्या बाबतीत किंवा इतरही गोष्टींबाबतीत त्या पोचलेल्या नाही आहेत. तो फरक नक्कीच जाणवला. आणि इथल्या असणाऱ्या लोकांची आरोग्य सेवेसाठी किंवा जे बेसिक गोष्टी आपल्याला लागतात त्या काळात पोचवण्यापर्यंत जी धडपड आहे ती मला दिसली इथे आल्यावर. म्हणजे कसं आहे बघा की हे घर आपल्याला नवीन असते. एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला सगळी माणसं नवीन असतात, ते गाव नवीन असतं, ते घर नवीन असतं. तुम्ही जेव्हा या नाईक घराण्यामध्ये तुमची म्हणजे खरं तर एंट्री झाली किंवा प्रवेश झाला, तर कशी होती सुरुवातीची माणसं? नाही म्हणजे मी स्वतःला खूपच नशीबवान समजते की मला आज असं सासर मिळालंय. कारण मी माहेरकडून, आमची न्यूक्लिअर फॅमिली आहे. घरात फक्त आई वडील आणि मी सिंगल चाइल्ड आहे. तर एकटी मुलगी आणि आई वडील डॉक्टर असल्यामुळे ते पण दिवसभर बिझी. म्हणून भरलेलं घर हे कसं असतं हे काय एवढं माहेरी बघितलेलं नाहीये. इथे आल्यावर खरंच एवढं भरून आलं. कारण इथे जॉईंट फॅमिली आहे, आम्ही सगळे एकत्र राहतो. प्रत्येक सण ना सण आम्ही एकत्र साजरा करतो. आणि बऱ्याचदा असं म्हणजे जेव्हा आमचं लग्न ठरत होतं तेव्हा लोक म्हणायची की ही शहराकडून कशी राहील गावाकडे, की कसं हिला जमेल राहायला. कारण नुसतं छोट्या छोट्या गोष्टी नाही तर विचार पण बऱ्याचदा वेगळे असतात शहराकडच्या लोकांचे, गावाकडच्या लोकांचे. पण खरंच मी स्वतःला एवढी भाग्यवान समजते की मला बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये असं वाटतं की माझे सासू सासरे किंवा इवन माझे पतीही, त्यांची थिंकिंग खूपच फॉरवर्ड आहे. कारण जेव्हा आमचं लग्नही ठरत होतं आणि तेव्हा एक आई वडील म्हणून त्यांना चिंता असते मुलीची की कशी राहणार, काय होणार, पुढचं शिक्षण बाकी आहे, अजून पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं नाही आहे. तर जेव्हा माझ्या वडिलांनी भाऊंना सांगितलं की तिची पुढे शिकायची इच्छा आहे, तिला काम करायचं आहे, तर भाऊंचं त्याच्याहून पुढे जाऊन मत होतं की तिच्या आयुष्यात जे काही आहे ते तिने करावं. आम्हाला काहीही तसं नाही आहे, तिच्या मनात जे असेल ते तिने चांगल्या प्रकारे करावं. उलट कधी कधी जेव्हा इथे आल्यावर मलाच वाटायचं की कोणालाही वाटतं की नवीन सून जेव्हा एका घरात येते तेव्हा त्या घराची जबाबदारी तिने सांभाळावी, सगळं व्यवस्थित बघावं, सगळ्या लोकांना जोडून ठेवावं. आणि तो जो काळ होता त्या
काळात मला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी कराडला शिफ्ट व्हायला लागलं. 3 वर्ष मी कराडमध्ये होते. तर मलाही कधी कधी असा मनात विचार यायचा की हे करू की नको, की हे केलं पाहिजे की नाही. मला घरच्यांना एवढा वेळ देता येत नाहीये, माझं नवीन लग्न झालंय, तर काय म्हणतील सगळे लोक, काय म्हणतील. पण माझ्या कुटुंबियांचा, सासू सासरे आणि विराजदादांचा एवढा सपोर्ट होता माझ्यासाठी की ते मला फोन करून सांगायचे, नाही तू कर, तू व्यवस्थित करशील, काही अडचण नाही आहे. माझी सासू मला कृष्ण येत असताना डबा घेऊन यायची स्वतः बनवून, की खायला मिळत नाही, वेळेवर जेवायला मिळत नाही, तर हा डबा घेऊन यायची. बऱ्याचदा कारण पोस्ट ग्रॅज्युएशन डिफिकल्ट असतं, तर तेव्हा असं वाटायचं की नाही होणार माझ्याकडून. तर विराजदादा स्वतः रात्री एक किस्सा सांगेन की फर्स्ट इयर होता माझा पोस्ट ग्रॅज्युएशनचा आणि फारच कठीण असतो. म्हणजे माझी फील्ड आहे ती खूप इमर्जन्सी फील्ड आहे. 24 तास 48 तास आम्ही हॉस्पिटलमध्येच असायचो, जेवायला वेळ नाही, काही नाही. तर एकदा एवढं फ्रस्ट्रेशन आलेलं की रात्रीचं उशिरा मी त्यांना फोन केला 11 साडे 11 दरम्यान की माझ्याकडून काही होत नाही आहे, मला घरी परत यायचंय, मला तुम्ही इथे या आणि घेऊन जावा, नाही तर मी स्वतःच कुठेतरी निघून जाईल. नक्की अशी परिस्थिती का जाणार? खूप हेक्टिक असते बेसिकली पोस्ट ग्रॅज्युएशन. मेडिकल फील्डचं जे क्लिनिकल फील्ड्स असतात त्याचं भरपूर हेक्टिक असते. जेवायला वेळ नाही, झोपायला वेळ नाही, 24 तास 48 तास आम्ही हॉस्पिटलमध्येच असायचो. घरच्यांशी कॉन्टॅक्ट नाही, फोन करायला मिळत नाही, एकटेपणा येतो कुठे ना कुठे, दगदग होते, सगळंच असं. तर फोन केला रात्रीचा की मला तुम्ही घेऊन जा, नाही तर मी तर आता इथून निघते. तर ते रात्रीच्या रात्री आले मला भेटायला की तू स्ट्रॉंग आहेस. त्यांनी मला बसून समजवलं. मग त्यांनी माझ्या मम्मी पप्पांना पण बोलवलं आणि मला तिघांनी बसून समजवलं की तू एवढी वीक नाही आहेस, तू हे करू शकतेस, आपल्याला हे करायचंय, आपण हे ठरवलंय म्हणजे आपल्याला करायचंच आहे, असं वीक होऊन चालणार नाही. मग त्यांनी बसवलं. जेव्हा त्यांनी मला मोटिवेशन दिलं की नाही हे होणार तुझ्याकडून, तुला असं आता वाटतंय ही कठीण परिस्थिती आहे, खरं ही निघून जाणार, हे होणार तुझ्याकडून, आणि ते मी केलं. म्हणून मला आज असं वाटतं तो एक छोटा पुश जर त्यावेळेस मला मिळाला नसता ना, की समजते बोलले असते की ठीक आहे तुला नाही करायचं ना, राहू दे, जाऊ दे, नको करूस असं, तर आज आयुष्य खूप वेगळं असतं. किंवा कदाचित काय माहिती मी जर सोडून दिलं असतं तर आज मला डिग्रीही मिळाली नसती, मी झालीच नसती पोस्ट ग्रॅज्युएट. तर मला तुमचे सासू असतील किंवा सासरे असतील जे माजी आमदार आहेत, म्हणजे कसं आहे तुमचं म्हणजे संबंध कसं असते बघा, की सामान्य कुटुंब बघितलं तर सासू सासरे सुना म्हणजे गदारोळ असतो पूर्णपणे. काही ठिकाणी व्यवस्थित असतं, काही ठिकाणी पटत नाही सासू असतील सासऱ्यांचं. तर तुमच्या घरामध्ये कसे संबंध आहेत आपले? सासू सासऱ्यांचं म्हणालं तर आधी मी सासूंपासून सुरुवात करते. म्हणजे सासूंपेक्षा जास्ती माझी मैत्रीणच आहेत त्या. हां, कारण बऱ्याच गोष्टी आहेत की माझी मम्मी कधी कधी मला बोलून ओरडते, हे करू नको, ते करू नको. पण आज माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली, मला आजपर्यंत एकदाही माझ्या सासूंनी कधी असं सांगितलं नाहीये की हा हे करू नका, हे तुम्ही बरोबर नाही करत आहे, हे असं होत नाही. हा बरोबर आहे, जिथे आपण चुकतो तिथे आपल्याला सांगितलं पाहिजे, दिशा दाखवली पाहिजे, हे मोठ्यांचं काम आहे. पण जसं लोकांची मेंटॅलिटी असते ना की हा सासू आहे म्हणजे ती रोकटोक करणार, बाहेर जाऊन देणार नाही, असं जे माझ्या मनात लग्नाच्या आधी लोकांनी इमेज क्रिएट केलेली की तू एवढा लांब जाणार मुंबईपासून सांगलीला, तिथली लोक कशी असणार, त्यांचे विचार कसे असणार, ते तुला मॅच होणार की नाही तुझी थिंकिंग तिथे. तर तसं अजिबातही मला कुठे त्याची जाणीव त्यांनी करून दिली नाही. त्यांनाही 3 मुली आहेत, माझ्या 3 नंदा आहेत, त्या तिघी आणि माझ्या सासूबाई, त्या तिघींनी मला सांभाळून घेतले. मी त्यांना नाही, ते मला सांभाळून घेत आहेत बऱ्याच गोष्टींमध्ये. भाऊंच्या बद्दल काय सांग? भाऊंचं म्हणणं तर त्यांनी मला कधीही सून म्हणून कधीच वागणूक दिली नाहीये. त्यांच्या जशा मुलींना ते वागणूक देतात, उलट कधी कधी माझेच जास्ती लाड होतात छोटी असल्यामुळे. पण त्यांनी कधीही असा भेदभाव केला नाहीये की ही सून आहे माझी. कधी पण बाळा या इथे, बाळा म्हणूनच हाक मारणं, असं कधीही असं भेदभाव केला नाही. आणि माझ्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे. म्हणजे खरं तर भाग्य म्हणावं लागेल, कारण काही लोकांच्या नशिबी असं भाग्य नसतं. म्हणजे सासर व्यवस्थित मिळणं असेल किंवा सासरची लोक असतील, तुमचे पती असतील किंवा सासू सासरे असतील. आता खरं तर मला ज्यांच्याबद्दल बोलायचं आहे थेट आपण त्यांच्यावरती येऊयात. विराजदादा निवडणुकीला उभा राहिलेले आहेत. त्यापूर्वी मला तुमचे जे सांसारिक जीवन आहे त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. दादांना कधीपासून ओळखता?
आमचं लग्न ठरलं 2020ला. बर. तेव्हापासून तेव्हापासून हो. 20ला म्हणजे झालं पण असं की मी पण पुण्याला शिकायला होते. मी UPSC साठी प्रिपेअर करत होते MBBS नंतर, आणि म्हणून मी त्याच्यासाठी पुण्याला गेले होते. आणि विराज पण UK ला होते त्यांच्या मास्टर्ससाठी. आणि कोविड झालं म्हणून त्यांना पण घरी यावं लागलं आणि मलाही घरी यावं लागलं. त्या दरम्यान आमच्या एका फॅमिली फ्रेंडनी, दोघांचे जे कॉमन एक फ्रेंड आहेत, त्यांनी आमचं स्थळ सुचवलं. आणि जर कोविड नसतं तर आम्ही एखाद वेळेस घरी आलो नसतो आणि आमचं लग्नही झालं नसतं. भेटच झाली नसती. तर तेव्हा तशी भेट झाली. कसा स्वभाव आहे त्यांचा? स्वभावाबद्दल काय सांगाल? खरं तर जी त्यांची इमेज आहे बाहेर आणि त्यांचा जसा खरा स्वभाव आहे त्यात थोडा फरकच आहे. कारण भरपूर लोकांना असं वाटतं दादा जास्ती बोलत नाहीत किंवा शांत असतात, तर किंवा भीती वाटते लोकांना की ह्यांना जाऊन ह्यांच्याशी बोलावं की नको, काय म्हणतील ते. तर असं अजिबातही नाहीये. ते त्यांचा मूळ स्वभाव शांत आहे, पण बऱ्याच गोष्टी त्यांना व्यक्त करता येत नाही बऱ्याचदा. पण ते मनात एकदा जर त्यांनी कुठची गोष्ट घेतली की ही मी करणार, तर ते नक्की करणार. आणि जी लोकांप्रती त्यांची कळवळ आहे ती मी खूप, जेव्हापासून माझं लग्न ठरले तेव्हापासून मी बघितलेली आहे. कारण तो काळ पण कोविडचा होता. त्यांनी खूप लोकांसाठी ग्राउंड लेवलला उतरून त्यावेळेपासून काम करताना मी त्यांना बघितलेलं आहे. म्हणून त्यांना फक्त एवढंच आहे की कधी कधी व्यक्त होता येत नाही, पण त्यांच्या मनात खूप आपुलकी आणि प्रेम आहे सगळ्यांबद्दल. फक्त कधी कधी व्यक्त एवढं करतात. बाहेर असे शांत असतात ते, किंवा लोकांना वाटतं की यांच्यासोबत कसं जाऊ, कसं बोलू, म्हणजे अगदी ते करावं लागतं राजकारणामध्ये खरं तर. म्हणजे अगदी आपण म्हणू की टिपिकल पद्धतीने जे लोकांचं वागणं असतं त्या पद्धतीत. पण तुमच्याशी ते बोलत असताना किंवा तुमच्या सांसारिक जीवनामध्ये कसं असतं बोलणं? म्हणजे अगदी ते शांतच आहेत का? नाही, पण असतात? अग्रेसिव्ह नाही एवढं मी म्हणेन, पण ते खूप बोलतात. अच्छा. म्हणजे मी असू दे, घरचे त्यांच्या बहिणी असू दे, आम्ही सगळे जेव्हा एकत्र बसलेले असतो आम्ही खूप मजा मस्ती करतो, खूप हसतो, खूप मस्करी, आमची टिंगलही करतात ते खूप. म्हणून वातावरण एकदम असं लाईट हार्टेड असतं घराचं ते असतात तेव्हा. कसं आहे बघा की राजकारण्यांची घराणं म्हणलं तर अनेकांना उत्सुकता असते की घरामध्ये कसं चालतं किंवा कसं वातावरण असतं, नेते मंडळी असतात ते कसे, आपल्या जे अवतीभोवती लोक असतात किंवा त्यांच्या कुटुंबातले लोक असतील कसं बोलत असतील, कसं चालत असतील, कसं वागत असतील. मग हे काय सांगाल याच्यामध्ये, सामान्य एखादं कुटुंब आणि राजकीय घराण्यातलं कुटुंब, म्हणजे काय डिफरन्स जाणवतो याच्यामध्ये तुम्हाला? डिफरन्स म्हणावं तर मला असं वाटतं स्ट्रेस थोडा जास्ती असतो. दिवस रात्र काही ना काही फोन चालू असतात, इकडे काम राहिले, ते हे काम आहे, ते काम आहे, चालू असतं. स्ट्रेस भरपूर प्रमाणात असतो, टेन्शनही असतं, कधी कधी स्ट्रेसफुल वातावरण असतं घरात. पण आम्ही सगळे मिळून म्हणजे जेवढ्या वेळेस पण कठीण परिस्थिती आमच्यावर आली आहे, आम्ही त्याच्यावर मात करून पुढे परत आमचं आयुष्य सुरळीत करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेलाच आहे. आणि दादांनी म्हणावं तर ते 1 दिवस 2 दिवस ते मनात ठेवतील, शांत राहतील, पण तिसऱ्या दिवशी ते उठून जसं त्यांचं जोश आहे त्या कामाबद्दल तसा ते बॅक टू नॉर्मल असतात. आणि ते उलट आम्हाला सांगतात की झालं, 2 दिवस झाले, आपण झालं विसरून जायचं, पुढच्या कामाला लागायचं. म्हणून तो पॉझिटिव्हिटी जी आहे ती ते आणतात. आता दादा असतील किंवा भाऊ असतील, हे सामाजिक कार्यामध्ये नेहमीच सक्रिय असतात किंवा त्यांचं राजकीय जे दररोजचं रुटीन आहे त्याच्यामध्ये ते काम करत असतात. पण आम्ही पण तुम्हाला अनेकदा बघतो की त्यांच्यासोबत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही जबाबदारी पार पाडता किंवा समाजामध्ये जाणं असेल, लोकांच्या मध्ये सहवास तुमचा असेल किंवा वेगवेगळे कार्यक्रम घेणं असेल, याच्या माध्यमातून नेहमीच तुम्ही ग्राउंड लेवलला काम करत असता. मग कसं वातावरण जाणवतं किंवा ह्या कामाची ओढ तुम्हाला कशी लागली? कामाची ओढ लग्नानंतरच लागली. लग्नाच्या आधी आईवडील डॉक्टर असल्यामुळे त्यांना लहानपणापासून बघितलंय लोकांची सेवा करताना, म्हणून त्या प्रोफेशनकडे एक ओढ निर्माण झाली की आपणही असं काहीतरी करावं. म्हणून डॉक्टर ही फील्ड चूज केली. पण शहरात कसं आहे की डॉक्टर म्हणजे एका गल्लीत निघालं की तुम्हाला 10 डॉक्टर भेटणार, हॉस्पिटल 5 मिळणार. म्हणून तिथे अशी लोकांची तळमळ बघायला नाही मिळाली की ज्या लोकांना आरोग्य सेवा मिळत नाही
किंवा त्यांच्यापर्यंत आम्ही डॉक्टर पोचू शकत नाही, हे कधी बघितलेलं नव्हतं. म्हणून डॉक्टर हे प्रोफेशन म्हणून घ्यायचं, आपलं आपलं काम करायचं, घरी यायचं, चांगलं डॉक्टर व्हायचं, पण प्रोफेशन म्हणून घेऊन घरी यायचं. जास्ती हेक्टिक लाईफ ठेवायची नाही, कारण आई वडिलांना खूप कष्ट करताना बघितलंय दिवस रात्र. म्हणून माझ्या मनात होतं की आपण आपलं काम करायचं, प्रोफेशन सांभाळायचं, बस तेवढंच. इकडे आल्यावर कळालं की त्या नाण्याची दुसरी बाजू काय असते हे इकडे आल्यावर जाणीव झाली. एक सांगेन, जेव्हा आमचं लग्न ठरत होतं तेव्हा लग्नाच्या आधीच एकदा जेव्हा भाऊ आले होते मुंबईला आम्हाला भेटायला, तेव्हा कोविड होतं आणि गावाकडे थोडं वेळाने कोविड आलं, शहराकडे आधी होते. तर जेव्हा गावाकडे कोविड पसरायला लागलं तेव्हा इथल्या लोकांना उपचारासाठी बाहेर शहरात जावं लागायचं, खूप लांब, म्हणजे फक्त सांगली कोल्हापूर नाही तर मुंबई पुण्यापर्यंत, कारण का बेड्स मिळत नव्हते हॉस्पिटलला. आणि लोकांच्या मनात ती भीती होती की एकदा आपला माणूस घराबाहेर पडला कोविडमध्ये तर तो काय परत येत नाही, ही एक त्यांच्या मनात भीती होती. तर त्यावेळेस मग भाऊंनी तेव्हा भाऊ आमदार होते आणि त्यांनी आपल्या उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर्स अवेलेबल करून दिले होते की माझ्या माणसांना लांब जाऊ नये, इथे सगळ्या सोयी सुविधा असाव्या, जेवढं आपण लोकांना जवळ ठेवता येईल त्यांच्या घरापासून तेवढं आपण ठेवण्याचा प्रयत्न करूयात. पण भाऊ घरी आलेले आणि त्यांनी तो किस्सा सांगितला की व्हेंटिलेटर्स तर अवेलेबल केले, पण त्यांना चालवायला स्पेशलिस्ट डॉक्टरच नाहीयेत, ते चालवणार कोण? तसं झालं होतं. म्हणजे आणि कोविडच्या वेळेस शहरातून कुठचे डॉक्टर गावाकडेही येत नव्हते. मग ते व्हेंटिलेटर्स तसेच पडून राहिले, कारण का ते चालवायला डॉक्टरच नव्हते. म्हणून त्यावेळेस मी निर्णय घेतला की माझं आधी विजन होतं की काय पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, एक नॉन इमर्जन्सी फील्ड चूज करायची आणि त्याच्यात पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, म्हणजे ज्या मेडिकल फील्डमध्ये इमर्जन्सी नाहीये अशी फील्ड चूज करायची आणि ती करायची. पण जेव्हा हे मी ऐकलं भाऊंकडून की ही जी स्टोरी आहे जेव्हा त्यांनी मला सांगितली, तेव्हा कुठे ना कुठे माझ्या मनात आलं की नाही, असं करून चालणार नाही. आपल्याला पण ते जर एवढी कष्ट करतायत त्यांच्या लोकांसाठी, तर आपणही एक अशी फील्ड चूज करावी ज्याच्यात आपल्याला लोकांची सेवा दिवस रात्र करता येईल. आणि म्हणून सगळ्यांशी चर्चा करून ठरवलं की MD मेडिसिन ही फील्ड चूज करायची. मग इथे आल्यावर मला कळालं की खरंच त्याची किती गरज आहे, कारण माझ्या मनात तेव्हा आलं की लोकांना हॉस्पिटलपर्यंत जायची गरज नाही लागली पाहिजे, उपचार लोकांपर्यंत पोचले पाहिजेत आणि वेळेवर पोचले पाहिजेत. ती जाणीव मला त्यावेळेस झाली आणि म्हणून मी माझं पुढचं शिक्षण हे मेडिसिनमध्ये केलं. अच्छा, आता आपण दादांवरती थोडीशी चर्चा करूयात. ते निवडणुकीला उभा राहिलेले आहेत, पहिलंच पाऊल ते राजकारणामध्ये टाकतात, कारण इथून मागं सुद्धा म्हणजे अनेक पदं त्यांच्याकडे होती किंवा राजकारणामध्ये ते सक्रिय होते, मात्र कुठंतरी पहिल्यांदाच प्रतिनिधी होण्याच्या भूमिकेमध्ये ते आहेत आणि मांगलेमधून ते निवडणूक लढत आहेत. काय वाटतं, हे निवडणूक लढतायत आणि तुम्ही त्यांना काय उपदेश द्याल किंवा काय विचार करता त्या निवडणुकीसंदर्भात? उपदेश असा नाही, पण मला असं वाटतं की जेवढं मी त्या माणसाला ओळखते त्यांना राजकारण नाही करायचंय, त्यांना राजकारणाच्या निमित्ताने लोकांची कामं आणि प्रश्न सोडवायचे. म्हणून त्यांनी उचललेलं हे पाऊल हे आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करणारच, आमचा पूर्ण सपोर्ट आहेच. अभ्यासू आहेत, शिक्षित आहेत, पूर्णपणे जाणतात, ग्राउंड लेवलला कामं केलेली आहेत, स्वतः पूर परिस्थिती असू दे, कोविड काळ असू दे, स्वतः त्यांनी तिथे जाऊन घराघरात त्यांनी विचारपूस करून प्रश्न सोडवलेले आहेत. म्हणून त्यांना या सगळ्या भागाबद्दल एक चांगल्या प्रकारचं नॉलेज हे आहे आणि लोकांच्या गरजा काय आहेत की आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, कशा प्रकारे झटलं पाहिजे, लोकांची प्रश्न कशा प्रकारे मांडली पाहिजे याची कल्पना त्यांना खूप चांगल्या प्रकारे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एवढे सत्तेत असूनही, जर आता जी सत्ता आपण नाही होत ते जी पण सत्ता आहे ते असूनही जर लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीयेत, तर कुठे ना कुठे निर्णय घेणाऱ्यांमध्ये आपली कमतरता आहे. म्हणून निर्णय घेणारा नेतृत्व आपल्याला त्याची गरज आहे.
म्हणून मला असं वाटतं त्यांच्याहून चांगलं हा उमेदवार असूच शकत नाही. जर भागाची पूर्णपणे एक सखोल प्रगती करायची असेल तर विराजदादांपेक्षा चांगलं नेतृत्व मिळणार नाही. कसं होतंय बघा, राजकारण म्हटलं तर अनेक अडचणी येतात. कोण चांगलं म्हणतं, कोण वाईट म्हणतं. राजकारणामध्ये आता तुमचे ते पती आहेत तर कदाचित वेळ मिळत नसेल, वेळ मिळत असेल. कधी असं वाटतं का कशाला हे राजकारण वगैरे, आपलं एक सांसारिक चांगल्या पद्धतीने करू, एकमेकांना वेळ देऊ, म्हणजे असं काही कधी जाणवलंय का तुम्हाला? हो, बऱ्याचदा जाणवले की बऱ्याचदा असं खूप दगदग झाली किंवा स्ट्रेसफुल वातावरण झालं तर कधी कधी असं वाटतं की कशाला हे राजकारण, असू दे, आपलं 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 प्रोफेशन आहे, आपण शिकलेले आहोत, काम करूया, आपलं आपलं घर चालूया, एकत्र राहूया, हसत खुशीत राहूया, कशाला हे आपण इन्व्हायटेड स्ट्रेस कशाला पाहिजे आपल्याला, असं बऱ्याचदा वाटतं. पण नंतर जरी हे त्यांना पण वाटतं, पण जेव्हा लोक येऊन भेटतात, त्यांचे अडचणी सांगतात, त्यांचे प्रश्न मांडतात, जिथे त्यांच्या डोळ्यात जी एक आस असते की हा आमचा माणूस आहे आणि हाच आमच्यासाठी झटू शकतो, हा आमची कामं करू शकतो, ती आस जी त्यांच्या डोळ्यात दिसते ना, त्याच्यामुळे थोडी ऊर्जा मिळते की नाही, आपण ह्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. नाही, खरं तर राजकारणामध्ये अशा लोकांची गरज आहे. कारण राजकारणामध्ये अशिक्षित जर का लोक आले तर समाजाची प्रगती होत नाही, मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, किंवा राजकारण ज्या पद्धतीनं चालायला पाहिजे त्या पद्धतीने चालत नाही. म्हणून शिकलेली आता दादांसारखी लोक या राजकारणामध्ये पाहिजेतच. मात्र भाऊ जे आहेत, म्हणजे भाऊ आणि दादा यांच्यामधलं नातं कसं आहे, म्हणजे तुम्ही अनुभवलेलं? भाऊंचं आणि दादांचं नातं म्हणजे खरं सांगायचं, दोघंही शांत स्वभावाचे, थोडे इंट्रोवर्ट आहे. म्हणून बऱ्याचदा असं होतं की व्यक्त दोघांनाही खूप करायचं असतं पण ते व्यक्त होत नाही, कारण दोघांचा स्वभाव बऱ्याच गोष्टींमध्ये बघितला तर सारखा आहे. त्यांचे विचारधारा ही बऱ्यापैकी सारखीच आहे दोघांची जी आहे. म्हणून आणि त्यामुळे मला असं वाटतं की म्हणूनच भाऊंचे वाटचालीला पुढे एक वारसा म्हणून विराजदादांनी ती थिंकिंग त्यांच्याकडून घेऊन म्हणून ते आज पुढे जात आहेत. त्यांना म्हणजे कधी मी तरी आजपर्यंत की कधी वाद झाले आहेत, भांडणं झाले आहेत असं मी तरी बघितलेलं नाहीये. थोडं विचारांमध्ये कधी कधी तफावत होत असते, कारण कसं आहे, पिढ्यानपिढ्यान म्हणजे आपल्या आधीच्या जनरेशनचा आणि आताच्या जनरेशन गॅप कधी कधी फील होतो. पण त्याच्यामुळे की घरात खूप वाद झाले आहेत आणि काय एक मतावर आम्ही पोचलो नाहीये असं कधीही झालेलं नाहीये. भाऊंनी कायम जसं पाहिजे म्हणजे सगळ्याच त्यांच्या मुलांना, मलाही, चारही त्यांच्या मुलांना आणि मलाही जसं आम्हाला पाहिजे आमची मतं मांडून त्यांनी घेऊन ऐकलेत, आम्हाला काय हवंय, कसं हवंय, आमचे विचार काय आहेत हे नेहमी ऐकून घेऊन त्यांचा सपोर्ट केलाय. आता दादा असतील किंवा भाऊ असतील हे समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये सक्रिय आहेतच. मात्र मगाशी मी म्हणल्याप्रमाणे की तुम्ही पण समाजामध्ये सक्रिय असता, बऱ्यापैकी वेगवेगळे उपक्रम घेता, महिलांसाठी अनेक तुम्ही उपक्रमशील कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असता. मग एक दादांच्या पत्नी म्हणून किंवा माझे आमदार भाऊंचे एक सुनबाई म्हणून तुम्हाला काय लोकांचे प्रश्न जाणवतात किंवा महिलांचे प्रश्न जाणवतात? सगळ्यात आधी तर महिलांचे प्रश्न विचारले तर सगळ्यात आधी तर या भागात पहिली सगळ्यात गोष्ट म्हणजे स्त्री अजूनही स्वावलंबी नाही आहे. आणि एक कुठच्याही घराचा, कुटुंबाचा विकास करायचा असेल आत्ताच्या काळात तर घरातल्या स्त्रीला स्वावलंबी होणं गरजेचं आहे, सक्षम पाहिजे, तिचं आरोग्य व्यवस्थित पाहिजे आणि मानसिक बळ पाहिजे तिच्याकडे. या 3 गोष्टींवर एक बाई आजच्या काळात ही चांगल्या प्रकारे तिचं कुटुंब चालवू शकते असं मला वाटतं. आणि या 3 गोष्टी जोपर्यंत आपल्या भागात आपल्या महिलांना पूर्णपणे जमत नाही तोपर्यंत मला वाटते कुठे ना कुठे आपले गावं, आपली भाग जो आहे तो कुठे ना कुठे मागे पडतोय. म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपण आता आपले इंडस्ट्रीज आहेत, विराज इंडस्ट्रीज आहेत, कारखाने आहेत, माझ्या सासूबाईंचा आपला बाजार आहे, याच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच महिलांना उद्योग किंवा कामं बचत गटाच्या मार्फत त्यांना आम्ही अवेलेबल करून दिलेलीच आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन आता मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने पण स्वतःहून पुढे यायला पाहिजे.
त्यांचं मत मांडलं पाहिजे घरात, की मला हे तुमचं बरोबर आहे, पण मला माझ्या मुलांसाठी, माझ्या पुढच्या पिढीसाठी मला एक व्यक्तित्व हे स्थापन करायचं आहे, असं त्यांनी घरात एक स्टँड घेतला पाहिजे. आणि ते झाल्याशिवाय मला असं वाटते की जी डेव्हलपमेंट आपण खऱ्या बेसिसवर म्हणतो ती नाही होणार. आता मला तुमच्या बाबतीत प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्ही राजकारणामध्ये सुद्धा बऱ्यापैकी काम करताय, पुढे जाऊन तुम्हाला डॉक्टर या क्षेत्रामध्येच काम करायचं आहे का राजकारणामध्ये सुद्धा कुठेतरी? आता महिला पण मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणामध्ये आहेत, म्हणजे असं काय आपलं धोरण आहे पुढं भविष्यामध्ये? आता तरी असं काही धोरण नाही आहे. मला सध्या तरी माझ्या प्रोफेशननी मला जेवढं मोठ्या प्रमाणात मदत करता येईल प्रत्येक लोकांना, तेवढी माझं करायचं विजन आहे. की माझ्याकडून, आता मी डॉक्टर आहे, मी माझ्या प्रोफेशनमधून जेवढं मला बेस्ट सगळ्यांना देता येईल तेवढं देण्याची नक्कीच मी मदत करीन. आता लवकरच आपण हॉस्पिटल, एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपण एक निर्माण करतोय शिराळामध्ये. तर एक 4 ते 6 महिन्यात ते तयार होईल. अच्छा. आणि त्याच्या मागचंही जे आमचं बॅकबोन आहे ते भाऊच आहेत. भाऊंचं फार मोठं स्वप्न होतं, म्हणजे आमचं लग्न व्हायच्या आधीही ते आम्हाला सांगतात की आपल्या भागात हॉस्पिटल झालं पाहिजे. लग्नाच्या आधी भाऊंचं स्वप्न होतं, पण त्यांचं भाग्य म्हणावं लागेल की सुनबाईच डॉक्टर ऍक्च्युअली मिळाले. हो, नंतर तसं सांगतात की नेहमी सांगतात की माझं आधीपासून स्वप्न होतं खूप वर्षांपासून की माझ्या भागात एक चांगलं हॉस्पिटल झालं पाहिजे. कारण इथल्या लोकांना, जसं तुम्हाला माहीत असेल, सगळ्यात जवळ हॉस्पिटल तरी 1 तास 1.5 तास लांब जावं लागतं. हो. कुठलीही इमर्जन्सी आली, हृदयविकाराचे पेशंट असतात, स्ट्रोकचे पेशंट असतात, त्यांना कोल्हापूर, सांगली, कराड इथे जायला लागतं. म्हणजे जो आम्ही मेडिकल फील्डमध्ये बोलतो विंडो पिरियड किंवा गोल्डन आवर जो असतो, जिथे लोकांचे प्राण वाचू शकतात, तो पिरियड निघून जातो कुठे ना कुठे. प्लस दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे हॉस्पिटल लांब असल्यामुळे लोकांच्या मनातही भीती असते की एवढ्या लांब आपण कसं जायचं, एवढ्या लांब राहण्याचा खर्च असतो. प्लस त्यांना असं वाटतं की एकदा बाहेर पडलं, ही मेंटॅलिटी मी आपल्या भागात खूप बघितली आहे की लोकांच्या मनात भीती असते की एकदा घरातून बाहेर, एकदा दवाखान्यात पाऊल टाकलं की काय आपला पेशंट परत येत नाही एवढ्या लांब हॉस्पिटलमध्ये जाऊन. म्हणून ती जी भीती आहे ती मला कुठे ना कुठे मोडायची आहे. म्हणजे एक अशी जागा निर्माण करायची आहे की जिथे लोकांनी भीतीने येऊ नये तर विश्वासाने यावं की हे आमच्याच माणसाचं हॉस्पिटल आहे, इथे आम्ही पाय ठेवलं की बरं होऊनच निघणार. आणि हा पार्ट झाला क्युअरचा. आणि आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. क्युअर तर आम्ही करणारच, पण जो प्रिव्हेन्शन पार्ट आहे त्याच्याकडेही आपल्या भागात खूप लक्ष द्यायची गरज आहे की महिलांमध्ये, सगळ्या लोकांमध्ये त्याची जागरूकता निर्माण करणं, रेग्युलर स्क्रीनिंग होणं त्यांच्या. कारण बरेचसे असे आजार आहेत ज्यांचं लवकरात लवकर निदान झालं तर ते बरे होऊ शकतात. म्हणून ती भीती मोडणं हा खूप मोठा पार्ट आहे. म्हणून सध्या माझं फोकस आणि विजन त्या बाबतींकडे. आणि इतरही जे समाजकारण आहे ते आमच्या घराण्यातून होतच असतं आणि त्याच्यात नक्कीच मी सहभाग घेणार. तुम्हाला सामाजिक कार्यांबद्दल फारच अभ्यास आहे असं तुमच्या बोलण्यातून दिसतंय, पण मला त्याला जोडूनच प्रश्न विचारायचा. तुम्ही या परिसरामध्ये राहता, तो शिराळा शहर आहे किंवा हा मतदारसंघ आहे आणि त्याला लागूनच मांगले, जिथून तुमचे विराजदादा निवडणूक लढतायत. तर तुम्हाला एक महिला म्हणून किंवा तुम्ही जो अभ्यास करता जेव्हा इतर वेळेत, तुम्हाला काय प्रश्न इथं जाणवतात जे की ह्या गोष्टी इथं या शहरामध्ये असतील किंवा या मतदारसंघामध्ये व्हायला पाहिजे, असे काय प्रश्न जाणवतात तुम्हाला? नाही, मला नाही कळलंय परत. तर या मतदारसंघात ह्या गोष्टी आणखी नव्यानं व्हायला पाहिजेत. आता जसं की तुम्ही बोलला की एक सुसज्ज हॉस्पिटल झालं पाहिजे, त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांना सुविधा मिळतील, चांगल्या सोयी मिळतील. अशा आणखी काही तुम्हाला गोष्टी जाणवतात का ज्या हेतू व्हायला पाहिजेत? मला आत्ताच्या ह्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट ही वाटते की आत्ताची जी यंग जनरेशन आहे, जे यूथ आहे आपलं, तो आपल्या समाजाचा आत्ताचा पाठीचा कणा आहे. आणि तो पाठीचा कणा जोपर्यंत सरळ उभा राहत नाही तोपर्यंत गाव असू दे किंवा शहर असू दे, हे त्यांचा विकास होणं शक्य नाही. म्हणून तो जो यूथ आहे, त्या यूथची डेव्हलपमेंट कशा प्रकारे होईल ह्याच्या मागे आपण धडपड केली पाहिजे असं मला वाटतं. कारण आता आपण बऱ्याच ठिकाणी म्हणतो की आत्ताची जी यूथ आहे ती गावाकडे असू दे शहराकडे दोन्हीकडेही बऱ्याच ठिकाणी व्यसनाला आहार जाते किंवा अजून एवढं सिरियसली नाही घेत लाईफला,
जे आताचे आहेत. बरोबर आहे. आधी जी लोक कष्टाळू होती, आधीची आपली जे आई वडील आहेत, आपली जे आजी आजोबा होते, त्यांची जनरेशन फार कष्टाळू होती. पण ते कष्ट कुठे ना कुठे मला आत्ताच्या जनरेशनमध्ये दिसत नाही किंवा त्याची कमतरता जाणवते. ते तारतम्य बाळगलं पाहिजे मुलांनी पण, मुली असतील मुलं असतील, दोघांनी पण. तर मला असं वाटतं की खरंच जर गावचा विकास करायचा असेल तर नुसतं तिथे म्हणजे तंत्रज्ञान आणून किंवा टेक्नॉलॉजी आणून फक्त उपयोग नाही, तर संधीही मिळाल्या पाहिजेत लोकांना. संधींची कुठे ना कुठे संस्कृती असेल, विचार असेल, विचार बदलायला पाहिजेत, प्रणालीवरती चाललं पाहिजे लोकांना. त्यांना कळायला पाहिजे की आपण जर उच्च शिक्षित झालो तर त्याच्याने किती फरक पडतो. तर ते आता तुम्ही दादांना बघूनच तुम्हाला थोडं कळत असेल की ते स्वतःही बोलतात आणि की जर मी इथेच राहिलो असतो आणि माझं शिक्षण इथेच झालं असतं, मी पुढे शिकलो नसतो, तर आज मी देखील असाच असतो. तुमच्या आयुष्यामध्ये एक प्रेरणा देणारी व्यक्ती कोण आहे तुमच्या आयुष्यामध्ये, किंवा ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळते, शक्ती मिळते, लढण्याचं बळ मिळतं, जगण्यासाठी इच्छा निर्माण होतात, अशी कोण व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये? माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे तर माझे आई वडील, माझे सासू सासरे आणि माझे पती. हे 5 जण आहेत ना, ह्यांच्यामुळे माझं आयुष्य आहे. मोस्ट इम्पॉर्टंट हे माझे पिलर्स आहेत, हे स्तंभ आहेत माझ्या आयुष्याचे. त्याच्यातून एकही डगमगला नाही पाहिजे, कारण त्यांच्याशिवाय मी आयुष्य आता ते जगूच नाही शकत असं आहे. म्हणजे प्रत्येक जणाचे रोल्स वेगवेगळे आहेत माझ्या आयुष्यात, पण ही 5 जण मला लागतात. ह्या 5 जणांना तुम्ही आयुष्यामध्ये महत्व देता. हो. खरं तर तुमचा सांसारिक जीवन आहे आणि दादांचं आणि तुमच्याबद्दल मला विचारायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये दोघांच्या आलेला सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता आहे, म्हणजे आतापर्यंतचा? सगळ्यात आनंदाचा क्षण आम्हाला जेव्हा बाळ झालं, तो आमच्या आयुष्याचा सगळ्यात आनंदाचा क्षण होता. माझं बाळ आता 1.5 वर्षाचं आहे. 1.5 वर्षापूर्वी आम्हाला मुलगा झाला. तर तो क्षण आहे, तो कधीच विसरू नाही शकणार. कारण माझ्या मुलाचं नाव अभिर आहे. तर अभिर जेव्हा आमच्या आयुष्यात आल्यानंतर मी सगळ्यांचे स्वभाव खूप वेगळे बघितले. म्हणजे घरात जेव्हा एक बाळ येतं तेव्हा इवन भाऊंच्या मध्ये, विराटच्या मध्ये, जे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की ते व्यक्त होत नाही एवढं, ते मला अभिर झाल्यानंतर जाणवलं की त्यांच्या आतही कुठे ना कुठे लहान बाळ आहे. अच्छा. हे मला बाळ झालं सगळ्यांच्याच असतं, पण ते दिसायला तो पिरियड असतो ऍक्च्युली. म्हणून असं वाटतं की तेव्हा खरं लग्नाच्या नंतर एवढ्या वर्षांनी मी तेव्हा दादांना आणि इवन भाऊंना तेव्हा मी व्यक्त होताना बघितलं की हे पण म्हणजे बोलतात आणि व्यक्त होऊ शकतात एवढ्या चांगल्या प्रकारे, एकदम लहान मुलासारखे असतात ते म्हणजे अभिर सोबत. म्हणून तो सगळ्यात आनंदाचा हा झाला आनंदाचा क्षण. आता तुम्ही जेव्हापासून दोघेजण एकत्र आहे, तुमच्या आयुष्यामध्ये एखादा प्रसंग असा दुःखी कधी घडलाय का, म्हणजे एखादा दुःखद प्रसंग तुमच्या आयुष्यामधला, किंवा खरंच तिथं मला दुःख झालं किंवा अशा दुःखद भावना होत्या तुमच्या? तसा क्षण म्हणायला गेलं तर ही पंचवार्षिक जेव्हा भाऊ निवडून आले नाही, ती आमच्या सगळ्यांसाठीच खूपच म्हणजे या दुःखातून आता कसं सावरायचं हा प्रश्न होता सगळ्यांच्याच मनात आमच्या. की आणि त्याच्या आधी खरं म्हटलं तर काही दुःख बघितलेच नव्हते मी. आत्ताच नाही सांगणार, म्हणजे माझ्या पूर्ण आयुष्यात एवढं मोठं दुःख मीही बघितलंच नव्हतं. की एवढा लोकांसाठी झटणारा माणूस, लोकांचे कामं करणारा माणूस, दिवस रात्र त्याच्यात असणारा माणूस जेव्हा निवडून नाही येत, त्याचा फार मोठा इमोशनली मेंटली धक्का बसला. आणि ठीक आहे, पण जसं मी तुम्हाला म्हटले 1-2 दिवस जातात, पण 3ऱ्या दिवशी जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो आणि ते जेव्हा आशेचं किरण देतात, तेव्हा परत ती ऊर्जा आमच्यात आली आणि परत आम्ही जोमाने काम करायला. तुम्हाला जो पराभव झाला तो अनपेक्षित होता खरं तर, म्हणजे अनेक जणांना तो अनपेक्षित होता. कुठेतरी पहिल्यांदाच तो पराभव होता आणि आता नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पण थोडासा कुठेतरी बऱ्यापैकी पराभव आपल्याला स्वीकारावा लागला. मग तेव्हाची तुमच्या कुटुंबियांची काय मनस्थिती असते जेव्हा एखादा पराभव आपल्या पदरामध्ये पडतो? नाही, वाईट तर वाटतं, कारण खूप मेहनत केली असते
खूप दिवस रात्र त्याच्या मागे लागलेलो असतो आणि एक पर्सनल लाईफ बाजूला ठेवून फक्त त्याच्याकडे लक्ष देऊन दिवस रात्र ते केलेलं असतं. लोकांमध्ये राहिलेलो असतो, खूप कष्ट घेतलेले असतात. फक्त आम्हीच नाही तर जे इतर लोकही आमच्यासोबत आहेत, जे आम्हाला सपोर्ट करतात. आम्हाला प्रत्येक कामात कुठेही आम्ही काहीही ठेवलं कामं केली तर पुढे मागे असतात. आम्हाला मोठं ज्यांनी केलं आहे ती लोकं, आम्ही त्यांच्यामुळे आहोत. ते आमची लोकं आहेत तर आम्ही आहोत. आणि मग त्यांना जेव्हा निराश होताना बघतो तेव्हा जास्ती दुःख होतं की म्हणजे आपल्यामुळे त्यांनाही ते त्या दुःखातून जावं लागतं, त्रास सहन करावा लागतो. तेव्हा ते जेव्हा बघतो ना की लोकांना एवढं आपल्यामुळे त्या दुःखातून जावं लागतं, आपल्या लोकांना, ते जास्ती वाईट वाटतं. मला दादांच्या बद्दल सांगा, दादांच्या मध्ये कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला आवडते? म्हणजे त्यांचा स्वभाव असेल किंवा एखादी वेगळी गोष्ट असेल जी तुम्हाला आवडते त्यांच्यामधली? सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे ते फोकस्ड आहेत. म्हणजे त्यांनी ठरवलं की ही गोष्ट मला करायची आहे तर ते करणार. म्हणजे आज यश नाही मिळालं, उद्या यश नाही मिळालं, त्यांचं विजन क्लिअर आहे की तिसऱ्यांदा मिळणार. पॉझिटिव्ह असतात, पॉझिटिव्हिटी आहे. म्हणजे त्यांच्याशी बोललं की आपल्या मनातही पॉझिटिव्हिटी येते, कारण ते तेवढा विश्वास देतात. की दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासू, एकदम ऑर्गनाइज्ड आहेत. त्यांना त्यांच्या डोक्यात व्यवस्थितपणे एक प्रॉपर प्लॅन असतो की हे पॉईंट नंबर 1, 2, 3 हे आपल्याला करायचं आहे, हे आपण करणार. तिसरी गोष्ट म्हणजे फार प्रामाणिक आहेत, खोटं वागता येत नाही. जे मनात आहे ते तोंडावर असतं आणि जे आहेत मनात ते बोलून टाकतात. म्हणजे अजिबात असा दोगलेपणा वगैरे नाही, जे मनात आहे ते बोलणार. त्यांच्यातली निगेटिव्ह गोष्ट कोणती जी तुम्ही हे करू नका किंवा त्यांनी ते केली नाही पाहिजे? जे मनात आहे ते बोलून टाकतात. म्हणजे खरं तर निगेटिव्ह गोष्ट म्हणायला लागेल होते, कारण खोटं वागता येत नाही अजिबात. तर बऱ्याचदा त्याचा प्रॉब्लेमही होतो, कारण राजकारणात असल्यामुळे जेव्हा म्हणजे आपण बघतो राजकारणात असल्यावर लोक म्हणतात की नेहमी चेहऱ्यावर हसू आणि बोलीमध्ये गोडवा ठेवावा, तर तोंडावर साखर नेहमी ठेवून चालावं. तर तसं करता येत नाहीये त्यांना. जे मनात आहे ते बोलून टाकतात एकदम प्रामाणिकपणे. मनात राग असेल तर चेहऱ्यावर पण रागच असतो, मनात खुशी असेल तर चेहऱ्यावर पण खुशीच असते. तर ते पॉझिटिव्ह नेगेटिव्ह दोन्ही आहेत. तर त्यांच्याबरोबर असताना किंवा तुमच्या सांसारिक जीवनामध्ये कधी असा क्षण आलाय का ज्या क्षणाला दुःख झालं आणि रडायला आला असेल किंवा तुम्ही आयुष्यामध्ये भावुक झाला असाल? तो क्षण कोणता आहे तुमच्या आयुष्यामध्ये? म्हणजे एकदम भावुक झालात त्या क्षणी तुम्ही, शेवटची भावुक कधी झाला होता? म्हणजे आमच्या पर्सनल, तुमचं पर्सनल असेल किंवा तुमचं वैयक्तिक जीवन असेल. भावुक म्हणजे असं काय दुःखाने भावुक झाले वगैरे असं एवढं काय नाही. कारण बाकी आम्ही दोघं आम्ही नेहमी एकमेकांना म्हणतो की आपण दोघं वन टीम आहे. आणि आम्ही आत्तापर्यंत आमच्या संसारात नेहमी तशाच प्रकारे आम्ही एकमेकांची साथ दिलेली आहे. कधी ते कमी पडले तर मी ती भरून काढली आहे, मी कमी पडली तर त्यांनी ती भरून काढली आहे. म्हणून नेहमीच आम्ही हातात हात धरून एकत्रच सगळे डिफिकल्टीज आणि कठीण परिस्थिती सामोरे गेलो आहे. म्हणून तसं थोडेफार भांडणं किंवा हे तर होतच असतात, थोडे विचारांचे मतभेद होत असतात. पण म्हणजे एका दिवसात दुसऱ्या दिवशी आम्ही त्या प्रॉब्लेमला सॉर्ट केलेलं असतं आणि आम्ही दोघं मिळून एका मतावर आलेलो असतो. आता कसं आहे, पत्नी जी असते तिला आपल्या पतीला कुठेतरी मोठं झालेलं बघायचं असतं, उंच शिखरावरती गेलेलं बघायचं असतं. तुम्हाला भविष्यामध्ये दादांना काय होताना बघायचं आहे? मला त्यांना फक्त त्यांच्या मनात जे आहे की मला माझ्या लोकांसाठी काय काय करायचं आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यांच्यासाठी एक चांगलं डेव्हलप्ड आणि टेक्नॉलॉजी बेस्ड आपला भाग एक निर्माण करायचा आहे. लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात औद्योगिकरण आपल्या भागात झालं पाहिजे, लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. हे सगळं त्यांचं जे मनात आहे ते आता ते
पदं येतात किंवा जातात, ते आज असणार उद्या नसणार, आणि खूप ऑनेस्टली त्याच्यावर डिपेंडंट राहूनही चालत नाही. आमचं गोल असं आहे की भागाचा विकास झाला पाहिजे. पद येतात जातात, पण एक पूर्णपणे भागाचा विकास करणं हे त्यांच्या मनात आहे, आणि देवाची कृपा असली तर ती पदं काय मिळत राहतात. आता खरं तर आपण शेवटाकडे जाऊयात, बराच वेळ आपण चर्चा करतोय. माझे एक शेवटचे 2 प्रश्न आहेत. आता तुमच्याशी मगापासून बोलताना जाणवतंय की तुमचा अभ्यास आहे किंवा परिसरामध्ये घडणाऱ्या गोष्टींना तुमच्या लक्ष असतं त्या गोष्टीकडं. आता तुम्ही जे बोलताय किंवा भाषण शैली असेल, हे कुठून शिकलाय तुम्ही? कुणी शिकवलं का तुमचं अंगचं आहे ते? नाही, माझी काही एवढं मला बोलता एवढं चांगलं पण येत नाही. आणि तरी पण जे आता अनुभवलं मी किंवा इतर ठिकाणी बघतो तुम्ही भाषण वगैरे करत असता किंवा मीडियासमोर पण बोलत असता, तर भाषा शैली वगैरे चांगली आहे. म्हणजे कुठून आले? भाषा म्हणावी तर लहानपणापासून माझे वडील आहेत, त्यांचं मराठी भाषेवर खूप छान प्रभुत्व आहे, तर त्यांच्याकडून थोडं शिकले. आणि लोकांच्या पुढे जाऊन बोलावं हे मी माझ्या सासूबाईंना बघून शिकले. कारण मी त्यांना सुरुवातीला त्यांनाच बघायचे की ते कशा जातात, महिलांशी बोलतात, कशा प्रकारे बोलतात, कुठच्या विषयांवर बोलतात, आणि कुठच्या विषयांवर बोलायला पाहिजे, आणि आपण कुठे फोकस केलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, हे सगळं मी त्यांच्याकडून शिकले. ठीक आहे. आता दादांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे मांगली मतदारसंघातून. दादांना जनतेनं का मतदान द्यावं, तुम्हाला काय वाटतं? कारण मला असं वाटतं की ते सगळ्यात पहिले तर शिक्षित नेतृत्व आहे, अभ्यासू नेतृत्व आहे, लोकांचे प्रश्न त्यांना कळतात, त्यांची जाणीव त्यांना आहे, आणि याच भागातले आम्ही असल्यामुळे हे आमचंही गाव चिखली आहे, ते इथलंच आहे, म्हणून इथल्या आसपासच्या लोकांबद्दल जी त्यांच्या मनात आपुलकी आणि प्रेम आहे ते कोणीही पुसून नाही काढू शकत. आणि त्यांना सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांच्या मनात जे विजन आहे की आपण महिलांसाठी काय करावं, यूथसाठी काय करावं, वयस्कर लोकांसाठी काय करावं, हे सगळे प्रश्न वेगवेगळी जी त्यांची आहेत ते जाणतात. आणि लहान मुलापासून ते वयस्कर वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्ये जाऊन ते बसतात, वावरतात. त्यांची तिथे वावर आहे प्रत्येक आपल्या गावांमध्ये, त्यांना ओळखतात. आणि त्यांना एक उद्योजक असल्यामुळे चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपण जर आपल्याला आपल्या गावाचं एक परिवर्तन करायचं असेल तर आपण कुठच्या प्रकारे त्यांना प्रगतीकडे घेऊन जाऊ शकतो. तर माझा शेवटचा प्रश्न आहे, काय तुमचं आव्हान असेल? माझा दादा निवडणुकीच्या रंगणामध्ये आहेत, नागरिकांना असेल किंवा मतदारांना काय तुमचं आव्हान असेल? मला सगळ्यांना एवढंच सांगायचंय, पहिली गोष्ट तर दादा पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत, आणि आमची पहिलीच वेळ आहे, म्हणून सगळ्यात आधी तर आमच्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा काही तुम्हाला आवडलेलं नसेल तर त्यासाठी आम्ही माफी मागतोय. पण आमचा खूप एक प्रामाणिक प्रयत्न आहे कारण तुमच्यासाठी झटण्याचा, म्हणून आम्हाला सांभाळून घ्या, आणि आमच्याकडून जेवढं होईल तेवढं त्याच्याहून जास्ती करण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करू. फक्त तुमची साथ हवी आम्हाला. आणि मला खरंच असं वाटतं की जर सगळे सोबत असतील, सगळे सोबत येतील तर दादा नक्कीच निवडून येतील. आणि ते नक्कीच मी ह्याची शाश्वती देते की ते नक्कीच खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला सांभाळून घेतील, आणि तुम्हीही आम्हाला सांभाळून घ्या. काय वाटतं, जनता विश्वास ठेवेल दादांच्यावरती? हो, मला असं वाटतं की म्हणजे आपण जी कामं करतो ती दिसतात लोकांना. असं नाही, लोक सगळे सुज्ञ आहेत, आपले नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे की आपलं काम करणारा नेतृत्व हे कोण आहे हे त्यांना कळतं, दिसतं, अनुभवलेलं आहे. आपल्या भाऊंपासून त्यांनी जी जुनी लोकं आहेत सगळ्यांनी बघितलेलं आहे की कसं विविध प्रकारे आपण कार्यक्रम राबवून, बचत गट राबवून, उद्योगधंदे चालवून ह्यांना हे सगळं खूप चांगल्या प्रकारे सांभाळलेलं आहे, आणि तीच धोरणं आज विराजदादाही पुढे घेऊन चाललेत. म्हणून मला असं वाटतं की नक्कीच लोक विश्वास ठेवतील आणि त्यांची साथ नक्कीच आपल्याला लागेल. तुम्ही आता हे मतदारांना सांगितलं, पण खरं दादांना काय सांगाल? आता ते कुठल्या तर एका स्टेजवर आहेत, कारण पहिल्यांदाच ते निवडणूक लढतायत, जनता आशीर्वाद देईल
न देईल हा पुढचा विषय आहे, तुम्ही आव्हान केलेलंच आहे. मात्र दादांना काय संदेश असेल तुमचा? दादांना एवढंच सांगायचं आहे की मागे वळून नाही बघायचं. एकदा ठरवलं कारण ह्याच्या पुढे आपल्याला पुढेच जायचं आहे. म्हणून त्यांना मी एवढंच सांगेन की गिव्ह युअर बेस्ट. म्हणजे जेवढं तुमच्याकडून होईल तेवढं, कारण चांगलंच करायचं आहे आपल्याला. आणि म्हणजे कुठच्याही माणसाला असं जे म्हणतो की आत्ताच्या माणसांना हे गाव सोडून शहराकडे जावं लागतंय, तर असा एक दिवस आणायचा की गावाकडच्या लोकांनी शहराकडे जाऊ नये, तर त्यांनी शहराने आपल्या गावाकडे एक आदर्श म्हणून बघितलं पाहिजे. असं एक आपल्याला गाव निर्माण करायचं आहे. तर नक्कीच ह्या होत्या विराजदादा नाईक यांच्या पत्नी शिमोनी नाईक. तर यांनी अनेक प्रश्नांवरती आपल्यासोबत गप्पा या ठिकाणी केलेल्या आहेत. मग विकासाचे मुद्दे असतील, त्यांचं वैयक्तिक जीवन असेल, सांसारिक जीवन असेल, इव्हन माजी आमदार मानसिंगराव नाईक भाऊ असतील किंवा त्यांच्या सासू असतील, या सगळ्यांवरती त्या आज त्या ठिकाणी बोललेल्या आहेत. आणि त्यांचं वैयक्तिक करिअर असेल, त्यांचं फील्ड असेल डॉक्टर की, आणि त्यांचे इव्हन आई वडील असतील, तर अशा वेगवेगळ्या प्रश्नांवरती त्यांनी आज आपल्याशी गप्पा मारलेल्या आहेत. खरं तर विराजदादा नाईक हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले बघायला मिळतात आणि त्यांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद एक पत्नी म्हणून त्यांनी दिलेला आहे. आणि मतदारांना देखील त्यांनी विनंती केली आहे की दादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून येणाऱ्या काळामध्ये दादांवरती किंवा दादांना आशीर्वाद द्यावेत, अशी त्यांनी भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. वहिनीसाहेब, तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.